Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. बघू बघू आम्ही रडत होत्या पाण्याला आणि त्याला, दुसरं काय आमच्या जवळ. कारण सगळे गेले आता, सगळे गेलं, त्यांना खायला दाना नाही घरी. आमची लाखावर नुकसान झालेली. शासन काय देणार आहे आम्हाला देऊन देऊन. आमचा पंचनामा ग्रामसेवक मॅडमला करायला सांगितलंय. ते म्हणलं माझ्याकडे काही नाही, तटाला फोन करा. तटाला फोन केला तो म्हणला वरून आम्हाला अजून लेखी आलं नाही, आलेच नंतर बघू म्हणलं. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून पावसानं हाहाकार माजवला आणि याच पावसामुळे शेतकऱ्याचं आता होत्याचं नव्हतं झालेलं आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे ते अतिवृष्टी झालेली, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली. मात्र अद्यापपर्यंत सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन आमच्या बांधावर आलं नाही आणि आम्हाला एक कवडीमोल एक रुपये सुद्धा मिळाला नाही. सरकारनं मदत जाहीर केली, मात्र एक दमडीही आमच्या खात्यामध्ये न आल्याची खंत आता शेतकरी बोलून दाखवतात. मी सध्याला धारवंटा परिसरामध्ये उभा आहे, माझ्या गुडघ्याच्या पेक्षा वर पाणी आहे. मात्र पाठीमागं पाहायला गेलं तर संपूर्ण शेत जे आहे ते पाण्याखाली गेलं असून आता होत्याचं नव्हतं झालेलं आहे. ऊस असेल, फळबागा असतील, मोसंबी असेल, सरकी असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, संपूर्ण पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. मग आता मी वर्षभर खायचं काय येणार, दिवाळी असेल, दसरा असेल, कशा पद्धतीने गोड होणार, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलेला आहे आणि आम्हाला तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशी मागणी इथले शेतकरी करतात. मात्र संपूर्ण जे आहे ते राख रांगोळी होताना पाहायला मिळते. माझ्यासोबत इथले काही शेतकरी आहेत, आजी आहेत, तिथले काही वयोवृद्ध माणसं आहेत. काय नुकसान झाली तुमची, काय सांगाल एकटीच? आमची नुकसान म्हणजे आता हे सांगायपुरते नुकसान आहे का, न सांगण्या इतकी मोठी नुकसान झालेली. ह्या नुकसानीला आता काय शासन तरी काय किती भरपाई दिली तर आम्हाला काय पुरणार आहे का? आमची लाखावर नुकसान झालेली. शासन काय देणार आहे आम्हाला देऊन देऊन. हे सुद्धा आता हे गोरगरीब आहे तर यांना काहीतरी मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. आता ही म्हातारी आहे, हिला आईचे 2 लेकं मेले, 3 नातू येतं, 1 नात आहे. त्यांना शिकण्याची याची आता खूप पंचायत आहे. ती ते आपल्या शेताच्या जीवावर शिकित होते. आता काय आम्ही थोडीच त्याला 2 रुपये देणार आहेत. हे सगळं त्यांचं काही राहिलंच नाही. त्यांचं म्हणजे कुणाचंच नाही राहिलं. नाही, हे पाणी एवढं कधीच आलेलं नाही आमच्या काळात. 1 किलोमीटर परिसर ह्यो सगळा परिसर म्हणजे हे असं खाली जर लांबणीचं पाहिलं तर त्याचं माप काढता यायचं नाही. रुंदी 1 किलोमीटरच्या सहज असेल ना. आणि ह्याच बाजूने त्या वड्याच्या बाजूने सुद्धा एवढंच आहे. तिकडं तर कोण गेलंच नाही. प्रचंड वेदना तुमच्या. म्हणजे काय सांगितलं भाऊ, आता मुलाच आणतोय, दुसरं काय नाही. एवढं रडू येत नाही इथं, पण आता आवरून घेतलं की आता लेकरं येते ना, आता त्यांच्या मनाने तुम्ही काय करायचं तर करा. लेकर काय नुकसान झालंय, काय होतं शेतीमध्ये? फळ होतं, हा, कापूस होता, सगळा कापूसच होता. आणि त्यांच्या जरा तुम्ही लक्ष ठेवा. म्हणजे कसं आहे, सरकारनं म्हणायचं की म्हातारा माणूस आहे, आता जवळ होतं तेव्हा त्यांनी बघितलं, पण आता त्यांना होत नाही. तुम्ही आपलं त्यांच्या परीने त्यांना नोकरी फिवकरी नाही तर तुमच्या काय असेल ते परीने लावा म्हणायचं. काय तुमचं काय नुकसान झालेलं आहे? तुम्हाला नातू किती आहेत? 3 नाते तर 3 आणि 1 मुलगी. हा, तुमचे लेक देखील गेलेला आहे? हा, लेक दोन्ही गेले. आता त्यांना बरेच दिवस झाले गेलेलं. तेव्हा त्या बाईने आणि कसं शेतातलं नेत्याने त्यांना जगिलं. 10वी 5वी 15वी केली, 12वी 11वी. तर त्याच्यामुळं आता आमदा त्यांना द्यायला दिलंच नाही तर काय सांगा आम्ही. तुमचं वय किती? आता वय आता असं नाही बरंच 70 75 80 वय तुमचं. हा, काय आता बरं इथली परिस्थिती काय? तुम्हाला सरकारकडे काय मागणी तुमची? आमच्या लेकरासाठीच मागणी, दुसरं काय नाही आमचं. किती क्षेत्र होत तुमच्या इथं? 5 एकर सगळं गेलं? हा, सगळं. हा, पाण्याखाली गेलं सगळं पूर्ण. तुम्ही आता सगळं 5 एकर आहे तेवढं गेलं पाण्याखाली, दुसरं काय. राज्य सरकारचे कोणी लोकप्रतिनिधी वगैरे कोणी आलं काय बघायला? नाही आलं भाऊ, अजून कोणीच नाही आलं. फक्त एक रात्री माणूस गेला येऊन, पाहुणा माणूस. हा, सरकारचं कोणी तलाठी, ग्रामसेवक, मंडळाधिकारी ते गावातच तिकडे आले असते, आमच्याकडे कोणी नाही आलं. उगाच काय सांगायला डोळ्यात असून आजी तुमच्या. मग आता काय रडू येतं आम्हाला, दुसरं काय होतं. बघू आम्ही रडत होत्या पाण्याला आणि त्याला, दुसरं काय आमच्या जवळ. कारण सगळं गेले आता, सगळं गेलं. त्यांना खायला दाना नाही घरी आणि भाड्याने राहतात. लोकांची तर जाऊन भाड्याने राहतात, घर नाही लेकरांना माझ्या. दुसरं काय नाही मला रडू येत. घर नाही काय नाही, सरळ पडलंय. हा, एवढं बघा, दुसरं काय नाही. सगळं गेलं पाण्यात आणि घर नाही राहायला त्यांना. ते कसे राहतात तर तिकडे भाड्याने राहतात. नातू वगैरे कुठे शिकतात काय? एक राजुरीत येतं, 2 एक बिडात आहे बारका. हा, 2 राजुरीत येतात. आले तर ते पण म्हणले जाशी
वाटाणे नारंगाच्या पराड्यात हा मग दुसरं काय नाही माग एवढंच आहे आमचं मागणं, दुसरं काय नाही. आता त्यांना 12 महिने आम्ही कसं जागा कसं करावा असं आहे ना म्हणणं. तुम्ही जर सगळ्यांनीच हे केलं तर माझे लेकरं माग नेलं तर नाव घेतील ना की आजीनी केलं आणि तुमचं नाव निघते ना असं. मदत मिळाली पाहिजे आता. हा मदत एवढंच पाहिजे आम्हाला, दुसरं काय नाही. काय नुकसान झाले बरं? ते फळबागा पूर्ण उद्ध्वस्त झाल्या. 5-5, 6-6 वर्ष एका फळबागाला जोपासावं लागतं. लेकराप्रमाणे तुम्ही सांभाळले. लहान लेकरांनी 5 वर्ष फळबागा सांभाळत. आता कुठं या वर्षी एक अर्ध फळ आलतं. ते फळ तर नाहीच लागलं, पण बाग सुद्धा राहिली नाही बघायला. झाडाचे उकडून गेले. तर इथं आपण उपाय त्या ठिकाणी 10 फुटापर्यंत पाणी होतं. म्हणजे असं कोणाचा ऊस कापूस कपाशी सगळं गेलं. शासनाची काही मदत नाही, काही नाही. आता ह्या पिकाच्या उत्पन्नाच्या पुढचे आम्ही समजा काही नियोजन केले असते तर लेकराचे ट्युशन येतं, पुढे क्लास बाहेर, परिस्थिती बिकट परिस्थिती. सरकार म्हणते आम्ही मदत केली, 5,000 रुपये देतोय, काही म्हणतात की 17,000 रुपये बागायतीला आहेत, कोरडवला 8,000. काही तुम्हाला मदत मिळेल का प्रत्यक्षात? नाही, घोषणा अजित पवारनी केली असं ऐकलंय फक्त. आताच मी तलाट्याला फोन केला, ग्रामसेवक मॅडमला फोन केला. आमचा पंचनामा ग्रामसेवक मॅडमला करा सांगितलंय. त्या म्हणल्या माझ्याकडे काही नाही, तलाट्याला फोन करा. तलाट्याला फोन केला तो म्हणला वरून आम्हाला अजून लेखी आलं नाही, आलेच नंतर बघू म्हणलं. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर हे आजी आहेत, जवळपास 80 वर्षीय वय झाले, डोळ्यात अश्रू आहेत, अश्रूंचा बांध त्यांचा फुटलेला आहे. रडायचं कुठपर्यंत ही देखील सीमा असते. मात्र आम्हाला मदत मिळाली पाहिजे आणि जे काही दानशूर असतील त्यांनी नक्कीच मदत या आजींना केली पाहिजे. धारवंटामधील आरगाडे, तुमचं नाव काय आहे? आरगाडीचं नाव, तुमचं नाव? पार्वतबाई आरगाडे. पूर्ण नाव सांगा. बाप्पासाहेब पार्वती बाप्पासाहेब आरगडे नाव आहे. धारवंटा आहे इथं आणि संपूर्ण गाव जे आहे ते पाण्याखाली गेले. एकत्रित पाहायला गेलं तर या आजींचा आक्रोश जे आहे ते माझ्या नातवांसाठी आहे. माझ्या नातवांचं शिक्षणासाठी मला मदत मिळाली पाहिजे असे अर्थात जे आहे ते या आजींनी केले. नक्की दानशूर व्यक्तींनी आजींना मदत केली पाहिजे अशी देखील आम्ही मुंबई तकच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. कारण संपूर्ण गेलंय आता, कारण वर्षभर आता 80 वर्ष वय झालंय. काम कसं करायचं, लेकरा बाळा शिक्षण कसे करायचे, कारण ते त्यांचे 2 मुलं होते ते देखील एक्सपायर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत. आणि आता आम्ही नातो शिकवायचे कसं, असा मोठा प्रश्न या आजीपुढे उभा ठाकलेला आहे. म्हणून मदत झाली पाहिजे. आणि संपूर्ण धारवंटामधील चित्र आहे, कपाशी असेल, सोयाबीन असेल किंवा फळबागा असतील, संपूर्ण गेलेला आहे. सरकार कधी मदत करतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार होतं. बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत. घोषणा केली, सरकारने घोषणा केली, मात्र एक दमडीही अद्यापर्यंत आमच्या खात्यामध्ये न आल्याचं देखील शेतकऱ्यांना बोलून दाखवलेलं आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, धारवंटा, बीड.